the denominator of a fraction, okay, denominator is equal to, बरोबर आहे, 4 more than its numerator. फुल स्टॉप आला. फुल स्टॉप आला म्हणजे काय झालं? फुल स्टॉप आला म्हणजे काय झालं? कंडिशन संपली. कंडिशन संपली. एक कंडिशन एक इक्वेशन, दॅट्स ऑल. आता पुढे वाचू आपण. डिनॉमिनेटर becomes 12 times the numerator. कधी? if, जेव्हा न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर reduced by 6. जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6 ने आपण कमी करू, that time that numerator denominator will become 12 times the numerator. कळतंय का? एक पॉइंट का मी सॉल्व्ह करायचंच आहे. आपल्याला फाइंड काय करायचंय? वी हॅव टू फाइंड आउट दी फ्रॅक्शन. हियर वी हॅव टू फाइंड आउट दी फ्रॅक्शन. आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय की जे शेवटला आपल्याला शेवटला दिलेला असतं तर तो आपला काय असतो? क्वेश्चन असतो. म्हणजे इथं क्वेश्चन काय आहे? फाइंड द फ्रॅक्शन. आणि मग जर आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं असेल तर आपण अजून पण तेच करू. सो बघा, नीट लक्ष द्या. फ्रॅक्शन म्हणजे काय? न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. व्हॉट इज बाय फ्रॅक्शन? फ्रॅक्शन मीन्स न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. बरोबर आहे, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. मग आपल्याला न्यूमरेटर पण माहित नाही, डिनॉमिनेटर पण माहित नाही, फ्रॅक्शन माहित होईल का? नाही. मग आपल्या समोर आता टार्गेट काय आलं? फर्स्ट फाइंड आउट दी न्यूमरेटर, देन फाइंड आउट दी डिनॉमिनेटर, ऍट द लास्ट विल गेट दी फ्रॅक्शन. मग आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर माहित नाही ना, चला तर आपण त्याला काय करू? ऍझ्युम करू. सो लेट द न्यूमरेटर, just focus here, let the numerator of fraction be x. किती? x. and the denominator of fraction, लक्ष समोर, b y. इथपर्यंत काय डाऊट? ऍझम्पशन झाल्यानंतर काय करतो आपण? ऍझम्पशन झाल्यानंतर कंडिशन अप्लाय करतो. कंडिशन. तर कंडिशन नंबर 1 नीट बघा. सो कंडिशन नंबर 1 काय दिली? कंडिशन नंबर 1, कंडिशन 1 काय दिली? आता आपण रीड करू. जर तुम्हाला रीड करता येत असेल तर वर्ड प्रॉब्लेम सारखा सोपा एक्झाम्पल नाही. आणि जर तुम्हाला क्वेश्चन रीडच करता येत नसेल तर वर्ड प्रॉब्लेम सारखा अवघड एक्झाम्पल तुमच्यासाठी नाहीये. समस्या खूप अवघड एक्झाम्पल जाणार. आता बघा, रीडिंग बघा कशी आहे, नीट लक्ष द्या. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. सो हु इज द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन? वाय. सो डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज म्हणजे इज इक्वल टू मोर. मोर म्हणजे प्लस. मोर कितीनी? मोर कितीनी जास्त? 4 नि जास्त. मोर बाय 4, मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ट्वाइस इट्स न्यूमरेटर. कळलं का तुम्हाला? स्टेटमेंट आपलं संपलं का? मग याला आपण काय म्हणू शकतो? वायला तिकडे नेऊ, 4 ला इकडे आणू. सो -4 इज इक्वल टू 2x मायनस वाय. म्हणजेच काय झालं? 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. इज देअर एनी डाऊट? ओके. सो हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन भेटलं, कंडिशन संपली. इक्वेशन कसं तयार झालं कळलं का? प्रत्येक पॉइंट रीड कसं करायचं समजलं? कोणाला काही डाऊट आहे? आता पहा, इक्वेशन संपलं म्हणजे कंडिशन संपली. आता काय येणार मग? कंडिशन नंबर 2. लक्ष समोर, कंडिशन 2. सो व्हॉट इज इन कंडिशन नंबर 2? जस्ट फोकस हियर. आता ते काय म्हणतात बघू. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. ठीक आहे, जो डिनॉमिनेटर आहे ना, डिनॉमिनेटर म्हणजे खालचा, हा 12 टाइम्स होणार आहे न्यूमरेटरच्या. म्हणजे न्यूमरेटर जर 1 तर डिनॉमिनेटर 12. न्यूमरेटर जर 2 त्याच्या 12 टाइम्स 24. कळतंय ना? हे कधी होणार? जर बघा, दोन्ही पण बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हे 6 नि कमी झाले तर. जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6 नि कमी झाला तर डिनॉमिनेटर हा 12 टाइम्स होतोय न्यूमरेटर पेक्षा. म्हणजे काय बघा, जर लक्ष समोर, जर न्यूमरेटर मधनं 6 कमी केले, डिनॉमिनेटर मधनं 6 कमी केले तर
डिनॉमिनेटर 12 टाइम्स होतोय न्यूमरेटर पेक्षा. म्हणजे न्यूमरेटरला जर आपण 1 म्हणलंय तर 1 चा 12 टाइम्स किती? 1 इंटू 12 12 म्हणजे बरोबर आहे. ओके, मग आता याला क्रॉस मल्टिप्लाय करू. 12 इंटू एक्स मायनस 6 आणि 1 इंटू वाय मायनस 6. जस्ट फोकस हियर. 12 इंटू एक्स 12x minus 12 6 are 72. 1 into y 1 into 6 6. Any doubt? Okay, 12x as it is minus y तिकडे प्लस इकडे येऊन minus 6 as it is minus 72 तिकडे जाऊन प्लस 72. सो पुढे बघा 12x minus y. आता मायनस आणि प्लस मायनस होणार. 72 मधनं 6 गेला 66. काही डाऊट? मला सांगा याच्यामध्ये अजून काय होऊ शकतं? नाही. म्हणजे काय झालंय? इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं, आपलं काम सोपं झालं. आपलं काम इझी झालं. बघा 1 आणि 2, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 पाहिल्यानंतर आपल्याकडे किती मेथड आहे? वी हॅव 3 मेथड्स. कोणत्या कोणत्या? इलिमिनेशन, सबस्टिट्यूशन, क्रॅमर्स. डोंट गो फॉर ग्राफिकल, कारण ग्राफिकल साठी ग्राफ देणार नाही मोस्टली आपल्याला. काय जर एक्झाम्पल ग्राफिकलचा नसेल तर वर्ड प्रॉब्लेम आहे, मोस्टली इलिमिनेशनच करा, जे की सोपं जातं. त्याचं मी तुम्हाला प्रूफ सांगितलं, इथं पण दाखवतो. बघा मायनस वाय डायरेक्ट करू शकतो आपण. चला तरी आपण आपल्या स्टेप वापरू. पहिली स्टेप मी ऑलरेडी सांगितलेली. व्हॉट इज अवर फर्स्ट स्टेप? असा एक तर अरेंज करा त्याला. व्हेरिएबल एका साईडला, इक्वेशनला नंबर एका साईडला आहेत का बघू. व्हेरिएबल एका साईडला आहे, व्हेरिएबल एका साईडला आहे, नंबर एका साईडला आहे, नंबर एका साईडला आहे. चला परत त्याला इक्वेशन नंबर देऊन टाका. दिलं का? इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर पण दिला. पहिली स्टेप झाली. कोणाला काही डाऊट? चला पुढची स्टेप काय होती? मग आता काय करा, जे सेम व्हेरिएबल आहे ना एक्स एक्स वाय वाय, त्यांचे कोएफिशिएंट सेम आहे का बघा. मग जर सेम असतील तर पुढच्या स्टेपला जा, सेम नसतील तर ते सेम करा. मग बघा एक्सचा कोएफिशिएंट 2, ह्या एक्सचा 12 सेम आहे का? नाही. वाय कडे बघू, कोणतं तरी एकाचे पाहिजे. वायचा कोएफिशिएंट 1, मायनस वगैरे बघू नका, 1. वायचा कोएफिशिएंट 1. अरे वा, सेम आहे. म्हणजे आपण पुढच्या स्टेपला जाऊ शकतो. आता पुढची स्टेप काय? ज्याचे कोएफिशिएंट सेम आहे ना त्याची साइन चेक करा, चिन्ह चेक करा. त्याला कोणतं आहे? याला कोणतं चिन्ह आहे? मायनस. याला कोणतं आहे? मायनस. सारखं आहे का वेगळं आहे? सारखं आहे. सारखं. मायनस मायनस सेम आहे ना. सेम और डिफरंट? सेम. सेम असेल तर सबट्रॅक्शन, डिफरंट असेल तर ऍडिशन. मग आता इथं सेम आहे का डिफरंट? सेम. काय करणार? सबट्रॅक्शन करणार. तर बघा आता 66 मोठा का 4 मोठा? 66. मग बघा सबट्रॅक्ट, लक्ष समोर नीट. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. जस्ट फोकस हियर. काय होणार मग? 12x मायनस वाय इज इक्वल टू 66. इक्वेशन नंबर 2 मायनस 2x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4. इक्वेशन नंबर 1. बरोबर नाहीच? 2x मायनस वाय मायनस 4. आता यांची काय करणार आहे आपण? सबट्रॅक्शन केल्यामुळे खालचे साईन चेंज. इथं प्लस याचं मायनस, मायनस प्लस. पुढे बघा आता 12x मायनस 2x 10x, y मायनस वाय 0, प्लस मायनस कॅन्सल झालं. 66 प्लस 4 70. मग 10x बरोबर 70. ओके, सो x इज इक्वल टू 70 अपॉन 10. मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड. सो x इज इक्वल टू 7. कोणाला काही डाऊट? सो वी गॉट द व्हॅल्यू ऑफ x. पण पूर्ण झालं का आपलं? नाही. मग आता काय करणार? पुट द व्हॅल्यू ऑफ, आपली शेवटची स्टेप, व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. सोपं आहे बघा. काय 1 इथं दिसतंय बघा. 2x मायनस वाय बरोबर मायनस 4. 2x मायनस वाय बरोबर मायनस 4. x ची व्हॅल्यू किती? 2 7. मायनस वाय बरोबर मायनस 4. 7 दुने 14. मायनस 4 इकडे येऊन प्लस 4. मायनस वाय तिकडे जाऊन प्लस वाय. मायनस तिकडे जाऊन प्लस. 14 4 18 बरोबर वाय. therefore y इज इक्वल टू 18. सो काय आला? वाय 18 आला. काही डाऊट इथपर्यंत? क्लिअर एकदम? ओके. आता पुढे बघू. आपल्याला एक्स भेटला.
मग therefore आपण काय म्हणू शकतो, द न्यूमरेटर इज, therefore द न्यूमरेटर इज, एक्स म्हणलं होतं किती 7, किती 7, and the denominator is, the denominator is 18. This is not the final answer. We have to find out the fraction. So therefore the fraction is न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. आपण चेक करू आपलं उत्तर बरोबर आहे का. कसं चेक करतो आपण, ह्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये टाकतो. कोणत्या व्हॅल्यू, एक्स आणि वायच्या. बघू आता पहिलं इक्वेशन बघू. एक्स व्हॅल्यू किती आली 7, सो 7 टू जा 14 आणि वायची व्हॅल्यू 18 आली ना. मग 14 मायनस 18 -4 बरोबर आहे. पुढे बघू आपण, इथं अप्लाय करून बघू. एक्स व्हॅल्यू किती 7, 12 7 जा 84, वायची व्हॅल्यू किती 18, 84 मधनं 18 गेले, 84 मधनं 18 गेले, 14 8 गेले 6, 7 1 गेले 6, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपला आन्सर परफेक्ट आहे. दिस इज ऑल अबाउट व्हॉट, दिस क्वेश्चन where the denominator of a fraction is 4 more than twice its numerator and denominator become 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. आता हे मी डायरेक्ट रीड केलंय, केलेलं आहे, बरोबर आहे. असं रीड नाही करायचं. मग मी शिकवलं तुम्हाला कसं. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4, बघा काय दिले 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. कळलं का. आणि त्याच्यानंतर डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ रेड्यूस बाय 6. दोघं पण 6 ने कमी झाले असता डिनॉमिनेटर हा 12 टाइम्स होतो न्यूमरेटर पेक्षा. आणि हे जर असं झालं तर आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला डायरेक्टली फ्रॅक्शन काय भेटला 7/18. सो दिस इज ऑल अबाउट दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. ठीक आहे. सो थँक्यू. लास्ट क्वेश्चन बघू आपण, म्हणजे लास्ट नाही तसं बरेच क्वेश्चन आहेत पण त्यामधला वर्ड प्रॉब्लेम बघू आता काय आहे. आता वर्ड प्रॉब्लेम आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा तो एक्झाम्पल समजून घेऊ आणि मग सॉल्व्ह करू. ठीक आहे. सो समजून घेताना बघू आपण काय काय पॉइंट आहेत. बघा या ठिकाणी आउट ऑफ 1900 किलोमीटर, एवढे किलोमीटर आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर, किती 1900 किलोमीटर विशाल आहे, एक पर्सन आहे. ते काय, तो काय करतोय, डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. काही डिस्टन्स बसनी करतोय. ओके, काही डिस्टन्स ट्रॅव्हल कशाने करतोय, बसनी. आणि काही डिस्टन्स, हे बघा, काही डिस्टन्स बसनी ट्रॅव्हल करतोय आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल करतोय. माहित नाही आपल्याला बसने किती ट्रॅव्हल करतोय आणि एरोप्लेनने किती ट्रॅव्हल करतोय. बट समचा अर्थ काय, काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल करतोय आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल करतोय. पण टोटल किती ट्रॅव्हल करतोय, टोटल 1900. समजते. समजा बसनी एक्स असेल, बसनी जर समजा एक्स असेल आणि एरोप्लेनने जर वाय असेल तर टोटल 1900 येणार का नाही. कळलं का. हे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. क्लिअर. पुढचं इक्वेशन संपलं. आपण एक्सप्लेन करतो एक्झाम्पल. बघा नीट लक्ष द्या. तर काय आहे पुढं, ऍव्हरेज स्पीड किती आहे, ऍव्हरेज स्पीड किती आहे, काय दिलेलं ऍव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. ऍक्च्युअली 60 किलोमीटर पर आवर ऍव्हरेज स्पीड आहे 60 किलोमीटर. अँड कशाचं ऍव्हरेज स्पीड आहे, कशाचं आहे, बसचं आहे. ओके. आणि ऍव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेनचं किती आहे 700 किलोमीटर पर आवर. नीट लक्ष द्या. बसचं ऍव्हरेज स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनचं ऍव्हरेज स्पीड आहे 700 किलोमीटर पर आवर. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, ही जी हा जो प्रवास आहे तो 5 तासात कम्प्लीट होतोय. किती वेळा, हा जो पूर्ण प्रवास तो 5 तासामध्ये कम्प्लीट होतोय. देन फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. विशालनी बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर आता नीट लक्ष द्या काय काय येणार बघा. आता यामध्ये खूप वेगळा क्वेश्चन आहे आणि
टाइम, डिस्टन्स आणि स्पीड याचा क्वेश्चन या. नीट लक्ष असू द्या आणि समजून घ्या. बघा ओके, ऍझ्युम करणार आपण. पहिलं एक्झाम्पल स्टार्ट झालं म्हणजे आपलं ऍझम्पशन सुरू झालं. ऍझम्पशन काय? फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. ओके, सो लेट वी शॅल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर डिस्टन्स बाय बस. बसने किती किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल होत आहे? x and y किलोमीटर डिस्टन्स बाय एरोप्लेन. महत्वाचा पॉइंट, खूप जास्त महत्वाचा. बसने ट्रॅव्हल एक्स डिस्टन्स करतोय आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल वाय डिस्टन्स करतोय. खूप पॉइंट महत्वाचा आहे. त्यामुळे बघा आता ऍझम्पशन झाल्यानंतर आपण काय करतो? कंडिशन अप्लाय करतो. सो कंडिशन नंबर 1. सो व्हॉट इज गिवन? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन is equal to distance traveled by bus and distance traveled by aeroplane is equal to how much? 1900 किलोमीटर. लक्ष द्या, x प्लस वाय किती आलं? 1900 किलोमीटर. डायरेक्ट पहिलं इक्वेशन कंप्लीट. काय झालं? विशालनी x किलोमीटर डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलं, y किलोमीटर डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं, म्हणजे विशालनी टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? 1900 टोटल डिस्टन्स विशालनी ट्रॅव्हल केलं. सो आता पुढचा पॉइंट. नाव खूप महत्वाचा पॉइंट या ठिकाणी. एक्झाम्पल मध्ये त्यांनी दिलंय काय? ती जी जर्नी आहे ती किती वेळामध्ये कव्हर होतीये? हा जो प्रवास 5 तासात कम्प्लीट होतोय. कधी? जेव्हा बसचं स्पीड किती असेल? 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनचा स्पीड असेल किती असेल? 700. 2 मिनिटं. ओके, सो नाव जस्ट फोकस हिअर. आता पुढे काय दिलं त्यांनी? द बस ट्रॅव्हल विथ एव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बसचा स्पीड किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. आणि एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन किती आहे? 700 किलोमीटर पर आवर. सो नाव वी नो दॅट स्पीड इज इक्वल टू, बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. नीट लक्ष द्या. आता मी काय करते बघा इथं नीट. ओके, मग आता फॉर बस, आता बस साठी काय होतंय नीट बघा. पूर्ण 100% फोकस समोर. फॉर बस स्पीड, व्हॉट इज द स्पीड ऑफ बस? 60 किलोमीटर पर आवर. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स किती बसनी? x. टाइम माहित नाही, त्याला t1 घेऊ. सो therefore t1 इज इक्वल टू x अपॉन 60. हा झाला आपला पहिला पॉइंट. नीट बघा कशासाठी केला होता तुम्हाला समजेल. हे झालं t1. ओके, हे झालं बस साठी. अँड फॉर एरोप्लेन, काय दिलं एरोप्लेन साठी? स्पीड किती दिलंय? 700. डिस्टन्स किती? y. टाइम किती? t2. therefore t2 इज इक्वल टू y अपॉन 700. नीट लक्ष द्या. काहीतरी मी याच्यात एक पॉइंट सांगणार बघा तुम्हाला. आतापर्यंत कंडिशन 1 आपण खेळत होतो. कंडिशन 2 अप्लाय केली का? नाही. आता कंडिशन 2 काय बघा. नाव कंडिशन नंबर 2. कंडिशन 2 काय आहे की हा जो प्रवास आहे बस आणि एरोप्लेनचा, हा प्रवास किती वेळात कम्प्लीट होतोय? 5 तासामध्ये कम्प्लीट होत आहे. सो मला सांगा आपण असं लिहू शकतो ना मग t1 प्लस t2 इज इक्वल टू 5. कारण t1 म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड बाय बस. ओके,
and for bus and T2 काय time required for aeroplane. T1 काय x upon 60, T2 काय y upon 700 is equal to 5. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. हो तेवढा मोठं होणार, लक्ष द्या फक्त. काय 700 into x 700x, ठीक आहे, प्लस 60 into y 60y upon 60 into 700 which is equal to 5. बघा काय करतो नीट बघा. 700 x plus 60y is equal to 5 into 60 into 700. आता कशाने डिवाइड करू शकतो आपण सगळ्याला? 20 ने करू शकतो, 50 ने करू शकतो, 50 नाही 20 ने करू शकतो, बरोबर. सो डिवाइड each term by 20. आता काय होणार बघू. 700x divided by 20 plus 60y divided by 20 is equal to 5 into 60 into 700 divided by 20. आता डिवाइड केल्यानंतर काय होतं आपण बघू. बघा 0 0 0 0 0 0 2 1 2 3 2 1 2 3 2 1 3 5, बरोबर आहे. मग शेवटला आपल्याला काय भेटलं? 35x प्लस 3y इज इक्वल टू किती? 5 3 जा 15, 15 into 700. मग काय होणार? 35x प्लस 3y हे किती? 15 7 जा 105 0 0. काही प्रॉब्लेम येत नाही, इक्वेशन मोठं दिसत असेल तरी. ओके, इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपण ऑब्झर्व करू. बघा 35x इक्वेशन नंबर दिलेले आहे, कोएफिशिएंट चेक करू. 35x आणि इकडे काय x आहे फक्त, त्यामुळे नाही चालणार. आणि 35 ने मल्टिप्लाय करणं पण अवघड होईल. सो काय करू, डायरेक्ट y ला आपण मल्टिप्लाय करू. y खाली किती आहे? 3 आहे. मग डायरेक्ट करू का इथं मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3. सो 1 काय? 3 into x plus 3 into y is equal to 3 into 1900. मग काय होणार? 3x plus 3y बरोबर. हे किती होतंय? 0. इक्वेशन नंबर किती? इक्वेशन नंबर 3. आता 1 म्हणजे 3 आहे, त्यामुळे आता पुढच्या स्टेप साठी आपण 2 आणि 3 बघणार फक्त. 35 3 सेम आहे का? नाही. 3 3 सेम आहे. चला आपण जाऊ शकतो. आता त्याची साइन काय आहे? प्लस आहे. मग काय करणार आता? सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2. 2 मधनं 3 मायनस करू, कारण 2 मोठा आहे. मग काय होणार? 35x प्लस 3y इज इक्वल टू 10500 मायनस 3x प्लस 3y इज इक्वल टू 5700. यांची काय? सबट्रॅक्शन मग खालचे साइन चेंज. पुढे बघा 35 मायनस 3 32 ना. पुढे बघा हे झालं 0. हे बघा 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0 5 मायनस 7 ना 15 7 गेले 8, बरोबर आहे ना? बरोबर. परत 9 9 5 गेले 4. मग काय झालं? 32x इज इक्वल टू 4800. x इज इक्वल टू 4800 डिवायडेड बाय 32. आता डिवाइड होतं डायरेक्ट. बघा 16 2 जा 16 3 जा. सो 16 1 जा 16 16 2 जा 32 16 3 जा 48. परत 2 ने डिवाइड केलं तर काय येणार? x बरोबर 300 डिवायडेड बाय 2. सो x बरोबर 150. x किती आला? 150. आणि काढायचं काय होतं? विशालनी बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि त्याला आपण अजून केलं तर x, म्हणजे हेच आपलं फायनल आन्सर आलं. y काढायची गरज आहे का इथं?
त्यांनी सांगितलं का एरोप्लेनचं डिस्टन्स काढा, एरोप्लेनने जर काढायला लावलं असतं तर मग वाय काढला असता. डिअर फोर आपण काय म्हणणार, डिअर फोर विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर बाय बस. थोडस वेगळं एक्झाम्पल आहे बघा. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, 150 किलोमीटर. आपल्याला एक विचारलंय फक्त फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस ओनली. सो बाय बस 150 किलोमीटर. एरोप्लेनचं विचारलं नाही. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट ऑफ वर्ड प्रॉब्लेम ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बघा, टू टाइप्स ऑफ बॉक्सेस, ए आणि बी असे दोन टाइपचे बॉक्स आहेत. ठीक आहे, बॉक्स नो प्रॉब्लेम आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी 10 टन. एक ट्रक आहे, हा ट्रक आहे, ह्या ट्रक मध्ये ए आणि बी असे दोन टाइपचे बॉक्स काय करायचे, बस भरायचे, बरोबर आहे. आणि या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, हा एक ट्रक आहे, या ट्रक मध्ये ए आणि बी असे दोन्ही पण बॉक्स भरायचे आहेत. आणि या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन. आता 1 टन म्हणजे किती किलो, बरोबर आहे. क्विंटल म्हणजे 100, मग टन म्हणजे किती, 1000. मला 10 टन म्हणल्यानंतर हे किती झालं, इंटू 1000, बरोबर आहे. म्हणजेच काय, 1 2 3 हे बेसिक झालं. म्हणजेच ए आणि बी हे जे बॉक्स आहेत तर ते आपल्याला अशा ट्रक मध्ये भरायचे की ज्याची कॅपॅसिटी 10 टन आहे. चला, हे झालं बेसिक पहिल्यांदा. आता पुढे बघा, नंतर काय म्हणतात ते, when 150 boxes of type A, 150 कशाचे, ए चे, and 100 of B, 150 ए चे, 100 बी चे जर बॉक्स लोड केले, हे ए आणि बी हे ते बॉक्सचं वजन या, तर आपल्याला तेच काढायचं. बघा, फाइंड द वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्स. बॉक्स ए चं वजन काढा, बॉक्स बी चं वजन काढा. आणि ए आणि बी चं वजन काढण्यासाठी आता मला एक सिंपल सांगा, एका पेनाची किंमत 5 रुपये, तर व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 2 पेन्स, 10 रुपीज. एक पेन 5 ला असेल तर 2 पेन 10, 3 पेन 15. सिमिलरली एका बॉक्सचं वजन जेवढं काय असेल तेवढं त्याला, जर एका बॉक्सचं जर ए असेल तर 150 बॉक्सचं 150 आहे. एका पेनाची किंमत 5 रुपये तर 2 पेनाची किंमत 2 into 5. सिमिलरली तसंच केलंय ना. मग ते काय म्हणतात, जेव्हा असे 100 बॉक्स टाकले बी चे तर ट्रक काय झाला, 10 टन ट्रक भरला, म्हणजे त्याची कॅपॅसिटी झाली 10 टन. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. कळलं का पहिलं इक्वेशन. पुढे बघा, ते काय म्हणतात, फुल स्टॉप असेल बघा. आता कंडिशन संपली. बट जर तुम्ही 260 बॉक्स टाकले ए चे बघा, 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन द ट्रक, इट कॅन स्टिल अकोमोडेट 40, तरी 40 बॉक्स बसतात बी चे आणि ऑफ टाइप सो दॅट इज फुली लोडेड. आणि जेव्हा तो काय होईल, पूर्णपणे भरेल. म्हणजे हे झालं पहिलं इक्वेशन, हे झालं दुसरं इक्वेशन, बरोबर का नाही. आणि मग शेवटला काय म्हणलाय, फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. म्हणजेच काय, ए आणि बी चं उत्तर काढायचंय. मग आपल्याला जर ए आणि बी चं वजन काढायचंय तर आपल्याला जे फाइंड आउट करायचंय त्यालाच आपण एज्युम करतो, येस ऑर नो, बरोबर की नाही. मग आपण काय म्हणणार, द वेट ऑफ बॉक्स ए बी एक्स अँड द वेट ऑफ बॉक्स बी वाय. एज्युम केल्यानंतर डायरेक्ट कंडिशन अप्लाय करू. कोणाला काही डाऊट. सो हे होतं तुमचं अशा प्रकारच्या कंडिशन. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. बघा, आता पूर्ण एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले. आता आपण काय करू, एक्झाम्पल सॉल्व्ह करू. लक्ष द्या, नीट पाहता. कोणाला काही डाऊट असेल तर आवर्जून विचारा. Okay, so just focus here. Now, let the weight of box A, B, X आता kg असेल काय ते बघू आपण. And the weight of box B,
बी वाय. आता ऍझम्पशन केल्यानंतर काय करतो आपण, काय करतो, ग्रीन कलर घेतला म्हणजे काय करतो आपण, कंडिशन अप्लाय करतो. कंडिशन नंबर 1. तर कंडिशन नंबर 1 काय सांगते बघा, नीट लक्ष द्या. ते काय म्हणतात, जर 150 बॉक्स घेतले टाईप ए चे, 150 बॉक्स घेतले टाईप ए चे, प्लस 100 बॉक्स घेतले टाईप बी चे. ए चे म्हणजे एक्स ना, आणि बी चे म्हणजे वाय. 150 एक्स 100 वाय, तेव्हा ट्रक होतोय फुल. तेव्हा ट्रक काय होतोय, फुल होतोय. 10 टन. ओके, वी नो दॅट 1 टन बरोबर किती केजी, 1000 केजी. हे महत्वाचं. 1 टन म्हणजे किती केजी, 1000 केजी. Therefore 150 एक्स प्लस 100 वाय बरोबर 10 into 1000. बरोबर आहे. आता सगळ्याला कशाने तरी डिवाइड होईल का नाही, कशाने डिवाइड होईल सांगा बरं, कशाने डिवाइड होईल, 50 ने होईल. सगळ्याला 50 ने डिवाइड होईल का नाही. सो करू, आपल्याला जेवढं सोपं करता येईल तेवढं करायचं. डिवाइड each term by 50. मग काय होणार बघू आपण, 150x अपॉन 50 प्लस 100y अपॉन 50 बरोबर 10 into 1000 अपॉन 50. आता होतंय काय बघा, कॅन्सल करायचं, पटापट उडून टाकायचं बघा. हे डायरेक्ट काय होणार, 51 जा 53, 51 52 0 0 51 52. काय झालं मग, काय भेटलं आपल्याला, 3x प्लस 2y इज इक्वल टू 2 into 100 200. इक्वेशन भेटला, विषय संपला. इक्वेशन नंबर 1. कोणाला काही डाऊट, झालं सिंपल. ओके, इक्वेशन झालं, याच्यापेक्षा अजून कमी छोटं तर नाही करू शकत. इक्वेशन झालं, कंडिशन संपली. मग आता काय करणार आपण, कंडिशन नंबर 2. कंडिशन 2 काय सांगते बघू आता आपण. ते काय म्हणतात, आता किती बॉक्स घ्या याचे बघा, 260 ए चे 40 बी चे, आणि ट्रक फुल होत आहे. 260 ए चे आणि 40 बी चे, वाय आहे ना बी, आणि एक्स आहे ना, तरी ट्रक फुल होतोय म्हणजे 10 टन. आता जर तुम्ही पाहिलं तर काय होणार, 200 ट्रक त्यांनी म्हणलं ना 10 टन, ते काय म्हणतात, ते ट्रक फुल्ली लोडेड. आणि आपण पहिलेच पाहिले ट्रकची कॅपॅसिटी किती, 10 टन, म्हणजे फुल्ली लोडेड याचा अर्थ 10 टन होत आहे. त्यांनी दिलेलं नाही सेकंड कंडिशनला. प्लस 40y बरोबर हे काय होणार, 10 into 1000. आता बघा कशाने डिवाइड करू शकतो आपण, 40 ने होईल, 40 ने नाही होणार, 20 ने करू, 20 ने होईल का, काही बघा पहिलं तर 10 ने करू आणि मग परत 2 ने, चला 20 ने करू. डिवाइड each term by 20. जेवढं छोटं करता येईल तेवढं करायचं. काय होणार, 260x अपॉन 20 प्लस 40y अपॉन 20 इज इक्वल टू 10 into 1000 अपॉन 20. कोणाला काही डाऊट, पुढे बघा, हे झालं कॅन्सल, 0 0 0 0 झाला, 2 1 13 0 0 2 बरोबर आहे. नंतर 0 0 2 1 2 5. So at last we got 13x plus 2y is equal to 5 into 100 500. इक्वेशन संपलं, कंडिशन संपल्या. 2 इक्वेशन 2 कंडिशन. आता 2 इक्वेशन कडे बघू आपण. बघा किती सोपं झाले बघा. इलिमिनेशन का वापरायचं कळलं का, बघा 2y सेम सेम. चला आता आपल्या कंडिशन वापरू इलिमिनेशनच्या. ज्यांना इलिमिनेशन मेथड येत नाही त्यांची इलिमिनेशन मेथड इथंच होतीये. काय कंडिशन, पहिली कंडिशन, व्हेरिएबल एका साईडला नंबर एका साईडला आहे का, व्हेरिएबल एका साईडला
नंबर एका साईडला. चला पहिली कंडिशन झाली. परत इक्वेशन नंबर देऊन टाका. दिले का 1 2, हे पण संपलं. दुसरी कंडिशन, चेक द कोएफिशियंट ऑफ सेम व्हेरिएबल. एक्सचा कोएफिशियंट 3, एक्सचा 13, सेम नाहीये. वायचा 2, वायचा 2, अरे सेम आहे. चला पुढे, सेम झाल्यानंतर आता पुढे जाऊ आपण. पुढे जाऊ म्हणजे काय, ज्याचे कोएफिशियंट सेम त्याचं चिन्ह चेक करा, साइन चेक करा. प्लस प्लस, सेम साइन और डिफरंट साइन, सेम साइन. सेम साइन म्हणल्यानंतर सबट्रॅक्शन. मोठं कोण आहे, 500 का 200, 500. सो याच्यातनं ते आपण सबट्रॅक्ट करू. मग पुढे काय येणार बघा, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. मग काय होणार, 2 13x 2y 500 मायनस 3x 2y 200. बरोबर आहे. मायनस झाल्यानंतर खालचे साइन चेंज, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. 13 न 3 गेले, 10x हे 0, 500 minus 200 300. So 10x is equal to 300. X is equal to 300 upon 10. X is equal to 30. X काय आला 30. एक व्हॅल्यू भेटली तरी आपलं काम संपतं म्हणजे बऱ्यापैकी. आता पहिले याच्यात टाकू आहे का नाही. सो पुट द व्हॅल्यू ऑफ x in equation 1. काय इक्वेशन 1, 3x 2y 200 हेच आहे ना. बघा 3x हे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1. ते कुठं आलं रे. पुढे काय होणार मग, 3 into 30. बघा 3 into 30 plus 2y is equal to 200. 3 into 30 90. 90 plus 2y is equal to 200. 2y is equal to 200 minus 90. So 2y is equal to 110. Y is equal to 110 divided by 2. So y is equal to 55 na? Okay. So therefore the weight of बॉक्स ए इज किती आलता याचं, एक्स किती आलता 30, 30 kg. न्यूटन टनचा आपण कन्वर्ट केलं ना नंतरून. द वेट ऑफ बॉक्स बी इज 55 kg. द क्रॉस चेक करू शकता तुम्ही. सो दिस इज ऑल अबाउट दिस क्वेश्चन. लास्ट वेट किती आलं 30 kg आणि 55 kg. तुम्ही इथं पुट करून पाहू शकता. एक्स 30 आलंय, एकच चेक करू आपण. एक्स किती आलंय 30, मग 30 into 150 45. बरं 15 3 जा 45, मग 0 0 4 5 जे काय असेल ते 0 0 आणि 100 into y 55 आले. तुम्ही जर हे केलं चेक करून बघा, ऍडिशन करून बघा, तुमचा आन्सर बरोबर येणार. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच.